मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड करण्याचा प्रयत्न काही शक्तींचा आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावरती त्रास होत आहे। अनेक जिहादी रॅडिकल फंडामेंटलिस्ट ज्या काही शक्ती आहेत, ज्या शक्ती बांगलादेशमधून पश्चिम बंगालच्या 2 जिल्ह्यांमध्ये येतात, त्या 2 जिल्ह्यांमध्ये येऊन त्या ठिकाणच्या सरकारचा सकारात्मक त्यांच्याविषयी दृष्टिकोन असल्यामुळे डॉक्युमेंटेशन तयार केलं जातं। त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती त्या 2 जिल्ह्यातनं ते व्यक्ती मुंबई शहरामध्ये येतात। त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती मुंबई शहरामध्ये डॉक्युमेंटेशन हे तयार केलं जातं। त्या ठिकाणी काही विशिष्ट भागांमध्ये मुंबई शहरातल्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणारे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड तयार केले जातात, त्यांना मतदार केलं जातं आणि त्यांना रोजगारासाठी अनधिकृतपणे रस्त्यावरती अशा प्रकारे पादचाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे त्यांना धंदे लावून दिले जातात। अशा प्रकारच्या सर्व इल्लीगल इमिग्रंट्स जे अनधिकृतपणे या मुंबई शहरामध्ये आले आहेत, अनधिकृतपणे मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि अनधिकृतपणे मुंबई शहराच्या रस्त्याला त्यांनी विळखा घातलेला आहे, अशा प्रकारच्या सर्व अनधिकृत एलिमेंट्सवरती मुंबई महानगरपालिका कारवाई करेल।